मग आज ही कोणती वेळ आहे की ज्यावेळी शासनाने 15 दिवसाच्या आत एखादी योजना काढली आणि तिची अंमलबजावणी करायची असेल, थांबा 2 मिनिटं तुमचा फोन, 15 दिवसाच्या आत तुमची अंमलबजावणी करायची असेल, 15 दिवसाच्या आत त्याची अंमलबजावणी करायची असेल आणि आम्हाला जर कागदपत्र शेणगवून आणायचे असतील, त्याच्यासाठी जर तुमचं रहिवासी लागत असेल आणि त्याच्यासाठी जर आज आम्हाला आजच्या आज जर घरपट्टी 200 रुपये भरायचे असेल, हा कुठला न्याय? सरकार द्याय बसलं आणि तुम्ही आम्हाला घेऊ देत नाही. काय फायदा आहे आमचा ग्रामपंचायत सदस्य निवडून देऊन? काय फायदा आहे गावातलं सरकार बसून? याच्यासाठी काय ग्राम स्वराज्य संस्था स्थापन केल्या होत्या का? लोकांना भेटीस धरायचं आहे वेळी तुम्ही 200 रुपये घरपट्टीच्या नावावर वसूल करायचे? ही कोणती पद्धत आहे? मला लिहून द्या की तुम्ही 200 रुपये घ्यायला म्हणून. का नाही देऊ शकत तुम्ही लिहून? तुम्ही असं लिहून द्या की आम्ही रहिवासीसाठी 200 रुपये घरपट्टी वसुली करायलो आणि हे आम्हाला ग्रामसेवक बावडीने सांगितलं, द्या लिहून. मग तुम्ही कसं काय म्हणाले आम्हाला त्याला सांगितलं? पण तोंडी सांगितलं काल, तोंडी मला लिहून दिली. काय म्हणले तुम्हाला ते काल तोंडी? वसुली करून घ्यायची आणि म्हणजे रहिवासी सोबत वसुली करून घ्या 200 रुपये असं सांगितलं का? एका रहिवासी सोबत घरपट्टीच्या नावावर 200 रुपये वसूल करून घ्या असं ग्रामसेवकांना आणि बावडीने सांगितलं, सरपंचांनी त्यांच्या बावडीने सांगितलं, बरोबर आहे? हे आम्ही चालू देणार नाही. आम्ही आज या ठिकाणी ग्रामपंचायत बंद करणार होतो. उद्या तुम्ही ग्रामपंचायत उघडी करायची असेल तर घरपट्टीच्या नावाखाली हे डॉक्युमेंट तुम्हाला रहिवासीच्या नावावर 200 रुपये जमा करता येणार नाही. सांगणं म्हणजे टंटन आहे ना. गाडा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लक्षात ठेवा. उद्या सगळ्या गावातल्या बाया जेवढ्याला रहिवासी पाहिजे तेवढ्याला रेडी रे. रहिवासी प्रमाणपत्र मागण्यासाठी देण्यासाठी तुम्हाला किती रुपये मागितले? 200. कशाच्या? घरपट्टीच्या नावावर आज तुमच्याकडून 200 रुपये घ्यायले फक्त रहिवासी म्हणून, बरोबर आहे? हो. तुम्ही देऊ शकता का 200 रुपये? नाही, 200 रुपये नाही ना तेवढं. या माणसाची परिस्थिती गरीब असताना या ठिकाणी ग्रामपंचायत घरपट्टीच्या नावावर 200 रुपये वसूल करत आहे. हे आम्ही चालू देणार नाही. 200 रुपये कशाचे आले? घरपट्टीच्या नावाखाली 200 रुपये घ्यायला तुम्ही वसूल करून अजिबात उघडायची नाही ग्रामपंचायत. जोपर्यंत तुम्ही 200 रुपये वसूल करणं बंद करा. घरपट्टीच्या नावाखाली 200 रुपयाची वसुली खपून घेतली जाणार नाही. अजिबात ग्रामपंचायत उघडायची नाही. करा.